किती झोपा काढतोस रे, असे आईवडील आपल्या मुलांना नेहमी म्हणत असतात. पण राज्यपालांनी मात्र महाराष्ट्राच्या शाळेतील वेळ बदलण्याची सूचना शिक्षण विभागाला दिलेली आहे. कारण विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी. झोप ही अशी एक गोष्ट आहे की कमी झाली तर शारीरिक व्याधी वाढतात आणि जास्त झाली तर आळशीपणा वाढतो. आळशीपणातून मानसिक शारीरिक तक्रारी वाढतात. त्यातल्या त्यात लहान मुलांची झोप हा अतिशय संवेदनशील विषय आहे. मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या विषयाकडे लक्ष देणं आणि त्यावर वेळीच उपाय करणं ही काळाची गरज आहे. लहान मुलांची शारीरिक वाढ ही त्या मुलांची झोप कशी आहे यावर अवलंबून असते. ज्यांची झोप उत्तम आणि शांत असते, गाढ असते, त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होत असते. ज्या मुलांची झोप कमी असते त्या मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता अधिक असते. एकाग्रतेचं प्रमाण सुद्धा उत्तम झोपेवर अवलंबून असतं. जर विद्यार्थ्यांची झोप पुरेशी झाली नसेल तर दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये सुस्ती येणं, लक्षण असणं, चिडचिड करणं यांचं प्रमाण वाढतं आणि याचा परिणाम म्हणजे लक्ष केंद्रित करू न शकल्याने त्यांची शैक्षणिक वाढ खुंटते. अशी मुले बंडखोर बनतात, थोड्या थोड्या गोष्टींवर चिडतात, परिणामी ते मारामारी करू लागतात. त्यांच्यात हायपर ॲक्टिव्हिटीचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. या प्रकारच्या वर्तणुकीमध्ये अजून काही कारणं असतात, पण त्यामध्ये प्रमुख कारण हे मुलांची पुरेशी झोप न होणं हे असतं. आता मेंदू विज्ञान शास्त्राने सुद्धा हे सिद्ध केलं आहे की मेंदूच्या निकोप वाढीसाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे. यावर जगात विविध संशोधन सुद्धा झालेलं आहे. आता मुद्दा महत्त्वाचा हा आहे की मग पुरेशी झोप म्हणजे किती झोप घ्यायची? साधारण जे मुलं नर्सरी, ज्युनियर KG मध्ये जातात, म्हणजे जवळजवळ 3 ते 5 वर्षांची जी मुलं आहेत, त्यांना सलग 11 ते 12 तास झोप आवश्यक असते. आणि यामध्ये सलग हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सलग झोपेमुळे मेंदू आणि शरीर उत्तम रिलॅक्स होत असतं. मेंदू जेवढा रिलॅक्स तेवढा तो नवीन गोष्टी आत्मसात करायला तत्पर असतो. पुरेशी झोप झाली नसेल तर दुसऱ्या दिवशी वर्गात शिक्षक जे शिकवतात ते मानसिक पातळीवर ग्रहण करण्यासाठी विद्यार्थी तयार नसतात. मुलं फक्त शरीराने वर्गात हजर असतात, पण मनाने आणि बुद्धीने गैरहजर असतात. अपूर्ण झोपेमुळे ते एकाग्रता साधू शकत नाही आणि परिणामी त्यांची शैक्षणिक प्रगती खालावते. मुलांचं वय 6 ते 10 वर्षांचं असेल तेव्हा म्हणजे 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना किमान 10 ते 11 तास सलग झोप आवश्यक असते. तर 11 ते 16 वर्षाच्या मुलांना किमान 9 तास झोपेची अत्यंत गरज असते. आता प्रश्न हा आहे की पुरेशी झोप मुलांना मिळते का? आणि जर मिळत नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात? त्या पुरेशा झोपेचा शत्रू कोण आहे? मुद्दा हा आहे की फक्त शाळा 1 तास उशिरा केल्याने हा प्रश्न सुटेल का? मला वाटतं आज परदेशातील विद्यार्थी रात्री खूप उशिरा झोपतात. त्यांचा स्क्रीन टाईम हा झोपेच्या वेळे इतकाच होत चाललाय. विद्यार्थी रात्र रात्र TV पाहतात, मोबाईलवर गेम खेळतात आणि या सगळ्यांमधून त्यांना झोपायला रात्रीचे 12 वाजतात. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की पालक मुलांना समजून सांगू शकत नाहीत. म्हणून शाळेवरच दबाव आणून शाळेची वेळ उशिरा केली जात आहे. TV, मोबाईल गेम यांच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी बदल होतात. विचार करणं, चिंतन करणं, माहितीचा अर्थ काढणं या सर्व क्रिया शाळेमध्ये होत असतात. जेव्हा रात्री विद्यार्थी खूप वेळ TV पाहतात त्यावेळेस त्यांचं शरीर आणि मन निष्क्रिय होत असतं. त्यांचा मेंदू हा हळूहळू सुस्त होत जातो आणि याचा परिणाम त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर होतो. जी मुलं विचारच करत नाहीत ती काही शिकत नाहीत, जी शिकत नाहीत ती शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत राहतात. यामध्ये भर म्हणजे TV आणि इतर कारणांना मुलं उशिरा झोपतात. त्यामुळे चांगली झोप मिळत नाही आणि चांगली झोप नसल्याने त्यांचा मेंदू आणि शरीर रिलॅक्स होत नाही. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 2 ते 5 वर्षाच्या मुलांना 11 ते 12 तास आणि 6 ते 12 वर्षाच्या मुलांना किमान 10 तास तर 12 वर्षांवरील मुलांना किमान 9 तास झोप हवी. मुलांना जर झोपताना आपण गोष्ट सांगितली तर ती लवकर झोपतात किंवा झोपताना त्यांना एखादं मधुर संगीत, शक्यतो शास्त्रीय संगीतातील तंतुवाद्य ऐकवा. मुलांच्या झोपेची वेळ ठराविक असावी, त्यात शक्यतो बदल करू नये. मुलांवर प्रेम आहे म्हणून त्यांचा स्क्रीन टाईम कमी करा. झोपण्यापूर्वी 2 तास आधीपासून त्यांच्या डोळ्यांसमोर स्क्रीन अजिबात नको. आणि रात्री झोपताना शक्यतो रागावून चिडून मुलांना झोपवू नये. जगात फिनलँड हा देश उत्तम शिक्षण देणारा देश समजला जातो.
तिथल्या सर्व शाळा या सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान भरतात. पालकांना आणि मुलांना लवकर झोपायला प्रोत्साहित केलं जातं. त्यामुळे त्या देशातील मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती आणि शारीरिक वाढ इतर देशातल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगली आहे. भारतामध्ये ज्या शाळा 7 वाजता भरतात त्यांनी सुद्धा 8 वाजता भरवल्या आणि पालकांनी मुलांना लवकर झोपायची सवय लावली तर अधिक आरोग्यदायी आणि बुद्धिमान विद्यार्थी घडतील. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम कसा करायचा. तर याच्याकरता पालकांनाच स्वतःला स्क्रीन टाईम कमी करणं अत्यावश्यक आहे. मग तुम्ही चॅटऐवजी कॉल करू शकता. स्क्रीन टाईम आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी यांच्यात समतोल राखा. बेडरूममध्ये कधीही टीव्ही लावू नका. मोबाईलमध्ये कमीत कमी ॲप ठेवा. अनावश्यक ॲप डिलीट करून टाका. दिवसभरात स्क्रीनपासून दूर राहण्यासाठी एक वेळ निश्चित करा. ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. पण ऑनलाईन शिक्षण मोबाईलच्या माध्यमातून देताना आपण काही काळजी घेऊ शकतो. ती म्हणजे स्क्रीन डोळ्यांपासून 20 ते 24 इंच दूर ठेवा. शिकवणीच्या वेळी दर 15 ते 20 मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी ब्रेक घ्या. झोपण्यापूर्वी स्क्रीन दूर ठेवा. डिव्हाइसवर ब्ल्यू लाईट फिल्टरचा वापर करा. फोनची स्क्रीन वगळून फोन कॉल्स, पॉडकास्ट आणि पुस्तकांवर भर द्या. मुलांना बोर्ड गेम्स खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त वेळ स्क्रीन बघितल्याने डोळ्यांचे पण नुकसान होऊ शकते. रेटिनावर अटॅक येऊ शकतो, कोरडेपणा निर्माण होतो, आयसाईट डॅमेज होते, डोळे लाल होतात, चष्मा लागू शकतो, टेम्पररी ब्लाइंडनेस येऊ शकतो, अंधुक दिसायला लागतं, डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि यातूनच डिजिटल व्हिजन सिंड्रोम हा सिंड्रोम आपल्यामध्ये निर्माण होतो. मग याची लक्षणे काय आहेत? तर तणाव होतो मुलांना, झोप येत नाही, डोकेदुखी होते, मान आणि खांदे दुखतात, व्हिजन कमजोर होते आणि डोळ्यांमध्ये कमजोरी आणि मग आपण पुढील मार्ग हा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी अवलंबू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं टाईम लिमिट सेट करा. मुलांना स्क्रीन पाहायला किती वेळ परवानगी द्यावी याचे एकदाच एक टाईम टेबल सेट करून घ्या. हा वेळ किती असेल हे मुलांशी बोलून आधीच ठरवा. हा वेळ अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तास असा कितीही असू शकतो. एकदा वेळ नक्की केला की त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही हे मुलांना समजवा. त्यामुळे स्क्रीन टाईम लिमिट सेट होण्यास मदत होईल. रुटीन तयार करा. मुलांना स्क्रीन कधी पाहायचा याचे एक रुटीन सेट करा. जर मुलं शाळेतून आल्यावर कंटाळली असतील, संध्याकाळच्या वेळी शाळा अभ्यास करून त्यांना कंटाळा आला असेल, तर त्यावेळी एक ठराविक वेळ रोज ते स्क्रीन पाहतील असे ठरवा. त्यामुळे मुलांनाही आपल्याला अमुक वेळेला स्क्रीन पाहायचं आहे हे समजेल. हट्टाला बळी पडू नका. मुलं त्यांचा ठरलेला वेळ संपल्यानंतर आणखी वेळ स्क्रीन पाहण्यासाठी खूप हट्ट करतील, रडतील आणि जास्तीच्या स्क्रीन टाईमसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी पालक म्हणून आपण काही वेळा त्यांचं म्हणणं मान्य करतो. पण असे केल्याने आपण मुलांना आपल्याकडून एखादी गोष्ट कशी करून घ्यायची ते मात्र नेमके समजते. धन्यवाद.